नमस्कार. मी महेंद्र गुले. आज परत आपल्या भेटीला आलो आहे. यावेळी अजून एक शब्द आणला आहे. हा शब्द आहे कॅस्टिगेशन. हा शब्द अनेकांना माहिती असेल, काही लोकांना माहीत नसेल. परत हा काय शब्द काय रोजच्या वापरातला नाही, पण या शब्दाचा अर्थ समजणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण काय तो समजला तर आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात आपण काय गोष्टी करत असतो त्याचा साधारणतः लोकांच्या परसेप्शनमध्ये काय असर पडतो याचा अंदाज येतो. त्या दृष्टीने घेतलेला प्रयत्न. मी पुन्हा एकदा सांगतो की हा काय माझा इंग्लिश टू मराठी वर्ग नाही आहे. मी कोणाला इंग्रजी ते मराठी शिक्षण देत नाही आहे किंवा ना मी तेवढा क्वालिफाईड आहे. मी एखादा शब्द घेतो आणि त्याच्याबद्दल साधारणतः शब्दाचा एक अर्थ, त्याचा इम्पॅक्ट आणि त्याच्यामुळे आपण दुसऱ्यावर काय परिणाम होतो किंवा आपल्यावर काय होतो आणि पुढे जाऊन समजा आपल्याला त्याचा इम्पॅक्ट कळला तर त्याच्यावर आपण काय करेक्टिव्ह ॲक्शन घेऊ शकतो या अँगलने एक एक्सप्लोअर करायचा हा माझा विषय आहे. अनेक जणं मला सांगत असतात की तुम्ही बोलता बोलता अचानक इंग्रजीमधनं मराठी, मराठीमधनं इंग्रजी, सुरुवात तर तुम्ही मराठीत करता आणि मग शेवटकडे विसरून जाता की तुम्ही मराठी बोलताय. तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करता. तुमची नक्की कोणती भाषा आहे, तुम्हाला कोणती भाषा येते. तर प्लीज परत एकदा सांगतो की मी हा इंग्लिश टू मराठी किंवा मराठी टू मराठी किंवा असं काही हा प्रयत्न नाही आहे. साधारणतः आपण रोजच्या आयुष्यात 2 भाषा 3 भाषा वापरतो बाहेर जाताना. सो वी आर ऑल कम्फर्टेबल इन टॉकिंग, इन स्पीकिंग or कम्युनिकेटिंग इन इंग्लिश, मराठी अँड हिंदी ॲज वेल. तर आपल्याला जसं जमेल तसं आपण समजून घ्या. मला जसं जमेल तसं मी एक्सप्लेन करतो. तुम्हाला काही वेगळं सुचलं तर मला सांगत जा. बरं, आता मूळ मुद्द्यावर परत येतो की हा जो शब्द आहे कॅस्टिगेशन. कॅस्टिगेशनचा साधारणतः अर्थ आहे कडाडून टीका करणं. की एखादी गोष्ट घडली किंवा एखादी घटना घडते तेव्हा त्याच्यावर जी प्रतिक्रिया होते, त्या प्रतिक्रियेला ज्या प्रकारे आपण त्याला रिस्पॉन्ड करतो किंवा त्याचं उत्तर देतो किंवा त्याला रिॲक्शन देतो, त्याला त्याच्या मॅनर जो असतो ती ज्या प्रकारची असते त्यातला एक प्रकार असतो कॅस्टिगेशन. तो म्हणजे कडाडून टीका करणं किंवा घोर निंदा करणं. कधीकधी समोरच्या व्यक्तीला दुखावणं. आपण जेव्हा ते बोलतो तेव्हा समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं जातं. त्याला अपेक्षित नसतं की आपण जे केलं ते असं आहे किंवा याचा हा लोकांचा आपल्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीवर किंवा ॲक्शनवर असा रिस्पॉन्स येणार आहे. हिंदीमध्ये अनेकदा त्याला आलोचना पण म्हणतात, घोर आलोचना. इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणू शकतो सिव्हिअर क्रिटिसिझम. त्याच्या व्यतिरिक्त काय तर हार्श स्कोल्डिंग, फार हार्श कोणाला स्कोल्ड करणं किंवा एक शाब्दिक पनिशमेंट, वर्बल पनिशमेंट, म्हणजे कुणाला तरी शाब्दिक शिक्षा देणं. हा एक साधारणतः ह्या गोष्टीचा अर्थ आहे. की एखादी गोष्ट घडली की त्याला एक फार स्ट्रॉंग रिॲक्शन देणं. ती कधीकधी ती रिॲक्शन समोरच्या माणसाला अपेक्षित नसते किंवा हर्ट होते. पण अनेकदा असं असतं की त्या समोरच्या व्यक्तीने जे कृत्य केलंच असं असतं की त्याला ती रिॲक्शन तशी अपेक्षित लोक देतात. पण सध्याचं हे जग जे झालं आहे त्याला स्ट्रेस वाढत चाललं आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा स्ट्रेस वाढतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीवर माणूस रिॲक्ट करतो. अनेकदा आजकाल काही लोक या टाईपने कारण नसताना देखील बोलतात, कारण पीपल हॅव स्टार्टेड गेटिंग हायपर रिॲक्टिव्ह. तर तुम्ही आज सध्या मीडियामध्ये बघत असाल रेग्युलर जे चाललं आहे, ज्या प्रकारे मे बी एखादी पार्टी वर्सेस पार्टी डिस्कशन चाललं आहे किंवा एक डिबेट चाललं आहे, तर त्याच्यात कोणतीही व्यक्ती कोणत्याही पर्टिक्युलर एक घटना घडली तर दे डोंट रिॲक्ट इन द मॅनर ऑफ टेकिंग करेक्टिव्ह ॲक्शन और ट्राईंग टू म्युच्युअली काही त्याचं सोल्युशन काढण्याच्या अँगलने ते दुसऱ्या पार्टीला कॅस्टिगेटच करतात असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यांची निंदा करणं, त्यात काय खरं खोटं आहे किंवा किती आपण त्याच्यात पार्टिसिपेटिव्ह आपण अँगल कसा घेऊ शकतो हे न बघणं, त्याच्यावर अगदी टोकाची टीका करणं किंवा समोरच्या व्यक्तीला ते दुखवेल अशा पद्धतीने रिॲक्ट करणं, या सगळ्या गोष्टी घडल्या असतात. दॅट इज कॅस्टिगेशन. आता अनेक वेळा
याला पर्याय नसतो. म्हणजे जर आपण बघितलं तर अनेक वेळा आत्ताच्या सध्याच्या घटनांमध्ये लोक जर तुम्ही असं बघितलं तर कायद्यात ह्या गोष्टी फार घडायला लागलेल्या आहेत. जर बघितलं तर अनेक वेळा छोट्या छोट्या कारणांनी अनेक मॅटर्स कोर्टमध्ये जातात, हायर कोर्टमध्ये जातात, टॉप कोर्ट्समध्ये जातात आणि त्याचं मूळ उद्देश देखील हेच असतं की चाललेली गोष्ट जी आहे त्याला कुठे रोडा घालणं, अडवणं किंवा त्या दृष्टीने कामं चालू न देणं, टू स्लो डाऊन थिंग्स. अशा वेळेला जरी टेक्निकली ते राईट असेल एका इंडिव्हिज्युअलचं किंवा एका समाजाचं किंवा एका थॉट प्रोसेसचं, तरी जर ते एकंदरीत डेव्हलपमेंटच्या दृष्टीने हानिकारक असेल आणि त्याला कायद्याने काही करता येत नसेल तर कोर्टाच्या डिसिजनमध्ये किंवा त्यांच्या निकालात ते येत नाही. पण वर्बली अनेक वेळा अनेक कोर्ट्स देखील स्टर्न किंवा स्ट्रॉंग शब्दात आपली मतं मांडतात. ती परत शाब्दिक असतात आणि फार स्ट्रॉंग असतात की जेणेकरून त्यांना त्यांचं हे उद्देश असतं की जरी ही घटना मी कायद्याने जरी देऊ शकत नसेल तरी समाजाला हे कळलं पाहिजे की ही गोष्ट बरोबर आहे की नाही आणि हे जी गोष्ट जी समोरची व्यक्ती करतो आहे ती सोशली रिस्पॉन्सिबल नाही, हे चुकीची आहे. आता याचं आपण वेगळ्या अँगलने बघूया की जसं मी म्हटलं की आपण हायपर ॲक्टिव्ह जगात वावरायला लागलो आहे. तर आपण पण कधी लोकांशी बोलताना आर वी अननेसेसरली कॅस्टिगेटिंग पीपल, तो परहॅप्स आपल्याकडनं पण घडत असेल. तर व्हॉट इज द सोल्युशन? सोल्युशन अगेन इज द सेम ॲज व्हॉट इज द सोल्युशन करेक्टिव्ह ॲक्शन. ही कोणतीही घटना घडली तर आज ज्या प्रकारे सोशल मीडिया किंवा कोणतीही मीडिया त्याला आपण इन्स्टंट रिॲक्शन देतो विदाऊट थिंकिंग, विदाऊट इवन 1 मिनिट न अर्धा मिनिट पण त्याच्यावर घालत नाही, काही सेकंदात लोक पटकन रिस्पॉन्ड करतात. ज्याला रिॲक्टिव्ह प्रोसेस म्हणतो आपण. ते न करता आपण ते समजा कोणी काही बोललं तर तो काय बोलतो ते डायजेस्ट केलं, ऐकून घेतलं, समजून समजा आपण त्या विचाराला समजून जर आपण त्याच्यावर रिस्पॉन्ड केलं तर कदाचित आपण त्या प्रकारे रिॲक्ट करणार नाही. ॲट टाईम्स असं करत असताना माणसांमध्ये एक दुसऱ्यांमधले इंटरपर्सनल रिलेशन्स देखील खराब होतात. कारण काय वर्ड्स आर लाईक दे आर लाईक वेपन्स. एकदा तो बाण सुटला की तो परत घेता येत नाही. तर त्याच्यामुळे या गोष्टी आपण करत असताना वी शुड ऑल्सो लुक ॲट द ह्युमन अँगल. परत मी तेच म्हणतो की आपण सगळे ह्युमन आहोत. आपण इट इज ह्युमन टू एअर. आपण चुका देखील करतो, परत चुका दुरुस्त देखील करतो. पण चुका दुरुस्त करायला जितका वेळ आपण घ्यावा तितका वेळ न घेता जरा आपण सुरुवातीला जरा इफ वी इन्स्टेड ऑफ गोईंग टू T20 20-20 फॉर्मॅट जर आपण थोडं थांबलो आणि इफ यू थिंक दॅट की जरा वेळ घ्यावा, जरा 2 मिनटं रिॲक्ट करायला थांबावं, उत्तर द्यायला थांबावं किंवा या गोष्टीवर ॲक्शन घ्यायला थांबावं, तर कधीकधी आपल्याला असंही आढळून येतं की एखाद्या गोष्टीबद्दल तसं बोलणं हे गरजेचं नव्हतं. वी कुड हॅव अवॉइडेड सिच्युएशन अँड इट वॉज रिअली नॉट जस्टिफाईड टू कॅस्टिगेट अ पर्सन. दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. जर तुम्हाला पटला असेल हा व्ह्यू तर उत्तम. अर्थात हा परत सांगतो, हा माझा या शब्दाबद्दलचं अंडरस्टँडिंग झालं आणि माझं याचं विश्लेषण झालं. आपल्याकडे काही वेगळं याचा अंदाज असेल किंवा काही तुमचं काही वेगळं मत असेल तर तुम्ही जरूर मांडा. मला परत लिहा, राईट बॅक टू मी. आणि जर तुमचे अजून काही वेगळे काही शब्द किंवा काही गोष्टी तुम्हाला याच्यात मांडायच्या असतील तर त्याचाही देखील फीडबॅक द्या. मी तो प्रयत्न करेन माझ्याकडनं घ्यायचा. जर तुम्हाला ते जास्ती चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करता येत असेल तर तुम्ही त्याचा एक छोटासा व्हिडिओ तुमचं नाव आणि डिटेल सकट पाठवा, जो मला अपलोड करता आला तर मी अवश्य करेन. आपली रजा घेतो. थँक्यू. परत आपण भेटूच या व्हेरी सून. फार लवकर आपण भेटू. एक नवा शब्द, एक नवी गोष्ट आणि इंटरॅक्ट करत राहू. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, फीडबॅक द्या. Let's try and work together to make this world a better place to live. Let's bless each other and go ahead. Good day to you.